मोफत। रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल। महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर्स 4 ते 17 ऑगस्ट। 600 रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त 216 रुपयात। क्रंची इन्स्टा ट्रेंड साडी फक्त 441 मध्ये। डोला सिल्क साडी फक्त 396 मध्ये। कल्याणी सिल्क साडी फक्त 693 मध्ये। विशाल साडी 749 मध्ये। लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त 296 रुपयात। 3 पीस ड्रेस फक्त 396 मध्ये। जेंट्स शर्ट एक घ्या एक मोफत। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे व शाखा। सांगली शहरासह जिल्ह्यात अवैधरित्या नशेच्या इंजेक्शनची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने केलाय। औषध विक्री करणाऱ्या दोघांसह 6 जणांना अटक करत त्यांच्याकडून ट्रेमिमाइंड, मेफेनिटरमाइंडची तब्बल 558 इंजेक्शन आणि दुचाकी असा एकूण 2,65,236 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। आशपाक, बारगीर पटवेगार, यश संजय मोरे, ओंकाश प्रकाश कुपसत, दिलीप विश्वनाथ बंडगर, तेजस शंकर हेळवी आणि अविनाश हनुमंत रणदिवे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर कारवाईसाठी स्थानिक गुन्हे अन्वेषणचं एक पथक शहरात पेट्रोलिंग करत होते। यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की पत्रकार नगर येथील शैलवी बंगल्याजवळ संशयित आशफाक पटवेगार हा नशेच्या इंजेक्शनची विक्री करण्यासाठी येणार आहे। त्यानुसार पथकाने त्या ठिकाणी सापळा लावून संशयित पटवेगार याला ताब्यात घेतलं। त्याची तपासणी केली असता त्याच्या पिशवीमध्ये ट्रेमिमाइंड इंजेक्शनच्या 548 बाटल्या मिळाल्या। सदरच्या इंजेक्शनबाबत चौकशी केली असता त्याने सांगितले की सदरचे इंजेक्शन हे ऑनलाईन मागवलं असून त्याचा तरुण वर्ग नशेसाठी मोठ्या प्रमाणात वापर करत असल्याने जादा दराने विक्री करतोय। सदरच्या इंजेक्शनमधील काही बाटल्या या त्याच्या ओळखीच्या यश मोरे याला दिल्या आहेत। मोरे यांनी सदरच्या बाटल्या ओंकार कुपसत याच्या विश्रामबाग येथील दुकानात विक्रीसाठी ठेवल्यात। त्यानंतर पथकाने तातडीने कुपसत याच्या विश्रामबाग येथील दुकानात जाऊन चौकशी केली असता त्याने त्याच्याकडील 10 बाटल्या काढून घेतल्या। यानंतर वेळोवेळी आणि तेजस खेळवी, दिलीप बंडगर आणि अविनाश रणदिवे यांना विक्रीसाठी दिल्याचं सांगितलं। यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून 6 जणांना अटक करत 558 इंजेक्शनच्या साठ्यासह 2,65,000चा मुद्देमाल जप्त केलाय। शक्तीपीठ महामार्ग रद्दच करावा, सांगलीसह संपूर्ण कृष्णा वारणा काठ महापुरात बुडणार, तो वाचवणे आदी मागण्यांसाठी शुक्रवारी बुधगाव येथे शक्तीपीठ बाधित शेतकरी महामेळाव्याचं आयोजन करण्यात आल्याची माहिती शक्तीपीठ बाधित शेतकरी बचाव कृती समितीचे महेश खराडे, उमेश देशमुख, सतीश साखळकर यांनी दिली आहे। या मेळाव्यास माजी खासदार राजू शेट्टी, आमदार सतीश पाटील, बच्चू कडू, किसान सभेचे अजित नवले उपस्थित राहणार आहेत। शक्तीपीठ महामार्गाला सांगली जिल्ह्यातून प्रचंड विरोध आहे। जिल्ह्यात कुठेही शेतीची मोजणी होऊ दिलेली नाही, अधिकाऱ्यांना पिटाळून लावण्यात आले, मात्र तरीही सरकार हा महामार्ग रेटण्याचा प्रयत्न करत आहे। या विरोधात प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मेळावा आयोजित केला। याशिवाय गिरीश फोंडे, ॲडव्होकेट गजेंद्र येळकर, शिवाजी मगदूम, सम्राट मोरे, शिवाजी घोडके आदी जण उपस्थित राहणार आहेत। हा मेळावा दुपारी 12 वाजता इशिता मंगल कार्यालय येथे होणार आहे। नव्या महामार्गामुळे ऊस, द्राक्ष शेती उद्ध्वस्त होणार आहेच, मात्र सांगली, सांगलीवाडीकडे, कर्नाळ, पद्माळे आदींसह कृष्णा आणि वारणा काठीवरील सर्व गावे ही पाण्याखाली जाणार आहेत। बुधगाव ते दानोळी असा सुमारे 15 किलोमीटरचा उड्डाणपूल सांगलीसाठी सांगलीवाडी मार्गे होणार आहे। या पुलाचा 20 ते 25 फूट भराव असणार आहे, त्यामुळे सांगली शहरासह सर्व गावांना त्याचा फटका बसणार आहे। त्यामुळे शेती वाचवण्याबरोबरच शहरे आणि गावे वाचवण्यासाठी हा संघर्ष सुरू आहे। या सर्व बाबींचा विचार राज्य सरकारने करावा आदींसाठी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आले। या मेळाव्यात पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे। आपल्या मुलांना विकृत प्रवृत्तीच्या लोकांच्यापासून लांब ठेवा आणि पोलिसांशी मैत्री करायला सांगा, असे विचार पोलीस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी व्यक्त केलेत। मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनमध्ये रक्षाबंधन सुरक्षा बंधन कार्यक्रमामध्ये ते बोलत होते। पोलीस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा म्हणाले, माता भगिनींनी आपल्या मुलांना पोलिसांशी मैत्री करायला सांगा, तसे केल्यास मुले नको त्या विकृत प्रवृत्तीच्या लोकांच्या संपर्कात येणार नाहीत। आपल्या मुलांना चांगलं वळण, चांगल्या सवयी लागणार असतील, अशाच भवितव्य घडवण्यामध्ये उपयोग होणार असेल अशाच व्यक्तींच्या संपर्कात मुलांना ठेवा, असं आवाहन मिरजेचे पोलीस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी केले। रक्षाबंधन ह्या कार्यक्रमाप्रसंगी प्रणिल गिल्डा यांना भगिनींनी औक्षण केलं। पोलीस अधीक्षक संदीप घुगे, पोलीस अप्पर अधीक्षका
कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनाच्या पोलीस काका, पोलीस दिदी आणि पोलीस जनता सुसंवाद या संकल्पनेतून विविध कार्यक्रमांचं नियोजन करण्यात येते। मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी रक्षाबंधन हा कार्यक्रम आयोजन केला होता। मिरजेचे पोलीस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भैरवनाथ पाटील, उपनिरीक्षक रुपाली गायकवाड, उपनिरीक्षक विनोद शिंदे, उपनिरीक्षक संदीप गुरव यांच्यासहित पोलीस अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते। पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय आणि ग्राहकप्रिय वस्त्रदालन म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या रवींद्र वस्त्र निकेतनतर्फे रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल मोठ्या धूमधडाक्यात सुरू झाला असून पहिल्याच दिवसापासून ग्राहकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे। दिनांक 4 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2025 या कालावधीत सुरू असलेला हा भव्य सेल रवींद्र वस्त्र निकेतनच्या सर्व शाखांमध्ये लागू असून ग्राहकांना परवडणाऱ्या दरात आणि दर्जेदार कपड्यांची खरेदी करण्याची पर्वणी लाभत आहे। नेहमीच नाविन्यपूर्ण आणि आकर्षक ऑफरसाठी प्रसिद्ध असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतनने यावेळी आणलेल्या भन्नाट ऑफर्समुळे अक्षरशः महाराष्ट्र हादरून गेलाय। महिलांसाठी खास आकर्षण असलेली तक्षशिला पैठणी फक्त 216 रुपयात मिळते असून तिची मूळ किंमत 600 रुपये आहे। याशिवाय क्रंची इगस्टा ट्रेंड साडी 441 रुपयात, डोला सिल्क साडी 396 रुपयात, कल्याण सिल्क साडी 693 रुपयात, विशाल साडी 749 रुपयात ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे। फॅशनेबल ग्राहकांसाठी लेडीज ट्रेंडिंग कार्ड सेट 296 रुपयात, 3 पीस ड्रेस 396 रुपयात आणि कांजीवरम 1 पीस ड्रेस 254 रुपयात देण्यात येतोय। या ऑफर्समुळे महिला वर्गात विशेष उत्साह दिसून येतोय। पुरुष ग्राहकांसाठी ही आकर्षक ऑफर असून एक जेंट्स शर्ट खरेदी केल्यास एक मोफत अशी संधी ग्राहकांना मिळते। त्यामुळे फॅमिली शॉपिंगसाठी रवींद्र वस्त्र निकेतन हे वस्त्रदालन एक आदर्श ठरते। दररोज ग्राहकांची गर्दी वाढत असून पहिल्याच दिवशी ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। संपूर्ण परिवारासाठी सणासुदीच्या खरेदीचा आनंद रवींद्र वस्त्र निकेतनमध्ये अनुभवता येत असल्याने ग्राहक मोठ्या संख्येने याकडे आकर्षित होत आहेत। ॲडव्होकेट विशाल कुंभार असे वागू शकणार नाहीत याची मला खात्री आहे। त्यांच्यावर अन्याय झालाय त्याबाबतचे CCTV फुटेज आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग आहेत। कायद्याने आणि नीतिमत्तेने तुम्ही सर्व वकील मंडळी योग्य वागला आहात। तुमच्यासोबत आम्ही ताकदीने आहोत। आजच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून संपर्क साधून या घटनेची माहिती देणार आहे। तसेच येत्या मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन घडलेला सर्व प्रकार सविस्तर सांगून या प्रकरणातील दोषी असणाऱ्या संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याच्या दृष्टीने पाठपुरावा करेन। तुम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत तुमचा मित्र आणि एक वकील म्हणून तुमच्या सोबत ताकदीने आहे असे आश्वासन आमदार सुहास बाबर यांनी विटा वकील संघटनेला दिले। ॲडव्होकेट विशाल कुंभार यांना विटा पोलिसांनी केलेल्या मारहाण प्रकरणातील दोषी पोलिसांवर कारवाई करावी या मागणीसाठी आणि पोलीस प्रशासनाच्या निषेधार्थ विटा येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारात विटा वकील संघटनेच्या वतीने गेल्या 2 दिवसांपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे। आमदार सुहास बाबर यांनी आज या आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा देत आंदोलकांच्या भावना जाणून घेतल्या। वाळवा तालुक्यातील नवेखेड येथील प्रियंका विश्वजित दळवी हिने तब्बल 8 वर्ष कठोर परिश्रम केल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या महिला बालविकास विभागाच्या परिवीक्षका अधिकारीपदी मुलींमध्ये महाराष्ट्रात प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केलाय। ती अभ्यास करत असलेल्या राजश्री शाहू स्पर्धा परीक्षा अकॅडमीत तात्काळ तिचा आणि पालकांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता। यासाठी नवेखेडहून प्रियंकाचे आई वडील राजश्री शाहू अकॅडमी जवळ येऊन दुचाकी थांबवल्यानंतर त्यांना पाहताच प्रियंकाला हुंदका अनावर झाला। तिच्या वडिलांनी तिने मिठी मारली आणि तिची मिठी डोळ्यात अश्रू आणणारी आहे। हा व्हिडिओ व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून प्रचंड लाईक्स आणि शेअर्स मिळत आहेत। नेटिजन्स, ग्रामस्थ आणि अनेकांनी प्रियंका आणि विश्वजित यांच्यावर अक्षरशः अभिनंदनाचा वर्षाव केलाय। तिच्या सत्कारासाठी घरी तर अक्षरशः शुभेच्छुकांची रांग लागली आहे। पुत्र भावा ऐसा गुंडा ज्याचा तिही लोकी झेंडा, कन्या होतो ऐसी मीरा मुक्ताई जैसी या संत चोखा महाराजांच्या अभंगाप्रमाणे तेजस्वी ओजस्वी असणारी ही प्रियंका सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरली आहे। विश्वजित दळवी यांनी परंपरागत शेती व्यवसाय आणि विद्युत उपकरणांची दुरुस्ती असं करत कष्टाने प्रपंच करतायत, तर गृहिणी असणाऱ्या अंजली यांनी सद्गुरू फूड प्रोडक्शन माध्यमातून त्यांना हातभार लावतात। हे दाम्पत्य मुले प्रीतम, प्रितेश आणि प्रियंका यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील राहिले। त्यांच्या कष्टाला आलेलं सुंदर फूल म्हणजेच प्रियंकाचं हे यश।
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून पात्र महिलांना महिन्याला 1,500 रुपये देण्यात येत आहेत. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातही 7 लाख महिलांच्या बँक खात्यावर प्रत्येकी 1,500 रुपयांची ओवाळणी शासनाकडून जमा करण्यात आली आहे. जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचा हप्ता मिळेल अशी शक्यता होती, मात्र केवळ जुलै महिन्याचाच हप्ता शासनाकडून वर्ग करण्यात आलाय. सरकारने महिलांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. जिल्ह्यातील 7,79,000 महिलांनी अर्ज भरलेत. त्यापैकी 7,10,772 महिलांच्या अर्जाला मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय अन्य शासकीय योजनांचा लाभ घेत असलेल्या महिलांचे अर्ज पूर्णतः अपात्र करण्यात आलेत. अर्ज मंजूर झालेल्यांचे प्रत्येक महिन्याला हप्ता वर्ग केला जातो. जिल्ह्यातही आतापर्यंत 5 लाखांच्या वर महिलांच्या खात्यावर सुमारे 140 कोटी रुपयांची ओवाळणी शासनाकडून जमा झाली आहे. लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर जुलै ते नोव्हेंबरपर्यंत 1,500 रुपयांप्रमाणे 7,500 रुपये पात्र महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आले होते. आता डिसेंबर 25 पासून चालू महिन्याचा हप्ता वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. एका महिन्यासाठी लागणारी रक्कम वर्ग करण्यात आली आहे. काही महिलांच्या गुरुवारपासून खात्यावर 1,500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. काही महिलांच्या बँक खात्यावर शुक्रवारी, शनिवारी जुलै महिन्याचा हप्ता जमा झालाय. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 7 लाखांवर लाडक्या बहिणींच्या खात्यावर 1,500 रुपयांची ओवाळणी जमा झाली आहे. आज जम्मू येथील एम्स रुग्णालयात सांगलीवरून आलेल्या सिंदूर महारक्तदान यात्रेचे उद्घाटन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी उदय सामंत यांनी सांगलीतून आलेल्या रक्तवीरांची भेट घेऊन त्यांच्या नियोजनाची चौकशी केली आहे. शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पैलवान चंद्रहार पाटील यांच्या पुढाकाराने ही सिंदूर यात्रा यशस्वीपणे पूर्णत्वाकडे जात आहे. हे पाहून मन आनंदित झाले असे यावेळी उदय सामंत यांनी म्हटले. उदय सामंत यांनी एम्स रुग्णालयातील सर्व कर्मचारी वृंदांचे विशेष आभार मानले. तसेच रक्तवीरांना मनपूर्वक धन्यवाद दिले. या उपक्रमातून शिवसेनेचे नाव जगभरात पोहोचत आहे ही अभिमानाची बाब आहे असं सांगत उदय सामंत यांनी यावेळी एम्स रुग्णालयातील प्रत्येक विभागाला भेट देऊन तेथील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाची माहिती घेतली आहे. या कार्यक्रमाला डॉक्टर शक्तिकुमार गुप्ता, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्यासह जम्मूतील शिवसेना पदाधिकारी आणि रक्तवीर मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षकांच्या मेडिकल बिलाची तांत्रिक मंजुरी जिल्हा शल्य चिकित्सकांकडून घेण्यासाठी जिल्हा परिषदेने पत्र देण्याची मागणी शिक्षक भारती संघटनेने उपमुख्य कार्यकारी प्रमोद काळे यांच्याकडे केली आहे. शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश शरणाथे, कृष्णा पोळ, दिगंबर सावंत, अनिकेत पाटील यांच्या शिष्टमंडळाने शिक्षकांच्या प्रश्नांसंदर्भात थेट भेटून मागण्यांचे निवेदन दिले. जिल्हा परिषद शिक्षकांच्या सेवा पुस्तकातील वेतन पडताळणी करण्यासाठी तालुका स्तरावर कॅम्पचे नियोजन करण्यात यावे. शिक्षकांचे मेडिकल बिल विहित कालावधीत मंजूर करण्यात यावे. मेडिकल बिल तांत्रिक मंजुरीसाठी सिव्हिल सर्जन यांच्याकडून मिळावी. याबाबतचे पत्र निर्गमित करण्याची मागणी करण्यात आली आहे. विस्ताराधिकारी श्रेणी 3 वर्ग 2, श्रेणी 3 वर्ग 3 केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक पदोन्नती करण्यात यावी. आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना जर पूर्वीच्या कार्यरत जिल्ह्यात वरिष्ठ वेतन श्रेणी मिळाली आहे अशा शिक्षकांच्या सेवा पुस्तकात वरिष्ठ वेतन श्रेणी म्हणजेच पदोन्नती समजून वित्त विभागाकडून वरिष्ठ वेतन श्रेणी वसुलीची त्रुटी काढून वरिष्ठ वेतन श्रेणी वसूल करण्याची कार्यवाही करत आहे. ही बाब अत्यंत चुकीची असून यावर शिक्षक भारती संघटनेने अपिलीय अर्ज उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांच्याकडे सादर केला आहे.